Hello students, welcome to online physics lectures. We are studying chapter 4, that is laws of motion. Today in this lecture we are going to study about real and pseudo forces. त्यानंतर we will study conservative and non-conservative forces and concept of potential energy. प्रथम real आणि pseudo forces. Consider ourselves inside a lift. When the lift just starts moving up, which means accelerated upwards, we feel a bit heavier, as if someone is pushing us down. कल्पना करा, आपण एका लिफ्टमध्ये आहोत. लिफ्ट जी आहे जस्ट स्टार्ट झालेली आहे, वरच्या बाजूला मूव्ह होते आहे, म्हणजे तिचं ॲक्सेलरेशन वरच्या बाजूला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपलं वजन वाढलेलं जाणवेल. आपण स्वतःला हेवी फील करू, जणू काही कुणीतरी आपल्याला खाली पुश करत आहे. दिस इज नॉट इमॅजिनरी और नॉट जस्ट अ फिलिंग. हे जे काही घडतं आहे ही कल्पना नाही किंवा हे एक प्रकारची फक्त फिलिंग पण नाही. इफ वी आर स्टँडिंग ऑन अ वेइंग स्केल इनसाइड दिस लिफ्ट, ड्यूरिंग दिस टाइम द वेइंग स्केल रेकॉर्ड्स अन इन्क्रीज इन वेट. जर आपण या लिफ्टमध्ये एका वजन काट्यावरती उभा असू, तर जेव्हा लिफ्ट वर मूव्ह करेल, वर ॲक्सेलरेट होईल, तेव्हा वजन काट्यामध्ये आपल्या वजनामध्ये वाढ झालेली दिसेल. ड्युरिंग ट्रॅव्हलिंग विथ युनिफॉर्म वेलॉसिटी नो सच चेंज इज रेकॉर्डेड. जेव्हा ही लिफ्ट युनिफॉर्म म्हणजे कॉन्स्टंट वेलॉसिटीने वर मूव्ह होते, तेव्हा आपल्या वेटमध्ये अशा प्रकारे परिवर्तन जाणवत नाही. आपलं वजन जे आहे ते कॉन्स्टंट असतं. व्हाईल स्टॉपिंग ॲट सम अपर फ्लोर, द लिफ्ट अंडरगोज डाउनवर्ड ॲक्सेलरेशन फॉर डिक्रीजिंग द अपवर्ड वेलॉसिटी. जेव्हा लिफ्ट वरच्या एखाद्या फ्लोअरवरती थांबण्याच्या तयारीत असेल, तेव्हा त्या लिफ्टचा वेग वरच्या बाजूला कमी कमी होत चाललेला आहे. म्हणजे याचा अर्थ ॲक्सेलरेशन जे आहे हे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आहे. वेलॉसिटी कमी होत चाललेली आहे, म्हणून ॲक्सेलरेशन विरुद्ध दिशेमध्ये म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आहे. इन दिस केस द वेइंग स्केल रेकॉर्ड्स लॉस इन वेट अँड वी ऑल्सो फील लाइटर. या परिस्थितीमध्ये आपला वजन काटा ज्यावरती आपण उभे आहोत त्यामध्ये आपलं वजन कमी झालेलं दिसेल आणि त्याचबरोबर आपल्याला आपलं वजन कमी झाल्याचा भास होईल, फिलिंग येईल. दिस एक्स्ट्रा अपवर्ड और डाउनवर्ड फोर्सेस आर, हे जे काही एक्स्ट्रा फोर्सेस आपल्याला अनुभवले जातात वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला, आर नंबर 1 मेजरेबल, मीन्स दे आर नॉट इमॅजिनरी. हा जो एक्स्ट्रा अपवर्ड किंवा डाऊनवर्ड फोर्स आहे तो वजन काट्यावरती आपल्याला मेजर करता येतो, म्हणजे हा जो फोर्स आहे हा इमॅजिनरी नाही. सेकंड पॉइंट, नॉट अकाउंटेबल ॲज पर न्यूटन सेकंड लॉ इन द इनर्शियल फ्रेम. या एक्स्ट्रा फोर्सला न्यूटनच्या नियमानुसार आपल्याला एक्सप्लेन करता येत नाही. या फोर्सेसना कारणीभूत न्यूटनचे दुसऱ्या नियमानुसार हा फोर्स नाही. आणि तिसरा मुद्दा जो आहे, नॉट अमंग एनी ऑफ द 4 फंडामेंटल फोर्सेस. आपण सुरुवातीला बघितलं, निसर्गामधले सर्व फोर्सेस 4 प्रकारामध्ये मोडले जातात, 4 भागामध्ये विभागले गेलेले आहेत. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दुसरा आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स,
तिसरा आहे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि चौथा आहे वीक न्यूक्लिअर फोर्स. मग हा जो फोर्स एक्स्ट्रा फोर्स आपल्याला इथं अनुभवला जातोय तो या चारपैकी कुठल्याही कॅटेगरीमध्ये मोडत नाही. When we are inside a bus, such forces are experienced when the bus starts to move. Forward acceleration. When the bus is about to stop, the backward acceleration, or takes a turn, centripetal acceleration. या लिफ्ट मध्ये जसे एक्स्ट्रा अपवर्ड किंवा डाऊनवर्ड फोर्स आपण अनुभवले तसाच फोर्स आपल्याला बस मध्ये देखील अनुभवता येईल. जेव्हा बस जस्ट स्टार्ट होते आहे तेव्हा फॉरवर्ड दिशेमध्ये ॲक्सेलरेशन आहे. जेव्हा बस जस्ट स्टॉप करेल तेव्हा ॲक्सेलरेशन बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये आहे आणि जेव्हा बस टर्न घेत असेल तेव्हा ॲक्सेलरेशन सर्क्युलर मोशनचा सेंटरला आहे म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आहे. या सर्व परिस्थितींमध्ये या तिन्ही परिस्थितींमध्ये इन ऑल दीज केसेस वी आर इनसाइड अन ॲक्सेलरेटेड सिस्टीम विच इज अवर फ्रेम ऑफ रेफरन्स. आपण बसमध्ये आहोत आणि बस ॲक्सेलरेट होते आहे म्हणजे आपण ॲक्सेलरेटेड सिस्टीममध्ये आहोत, ॲक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये आहोत. आणि ॲक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्सलाच नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणायचं. इफ अ फोर्स मेजरिंग डिव्हाइस इज सुटेबली युज्ड लाईक द वेइंग स्केल रेकॉर्डिंग द चेंज इन वेट, these forces can be recorded and will be found to be always opposite to the acceleration of the frame of reference. जर आपण एखादं फोर्स मेजरिंग डिव्हाइस या सिच्युएशन मध्ये म्हणजे बसमध्ये जर ठेवलेलं असेल तर वेइंग स्केलवरती वजन काट्यावरती जे वेट मध्ये परिवर्तन होत आहे, कधी वेट कमी होत आहे कधी वेट वाढत आहे, या वेट मध्ये होणारं परिवर्तन त्या मेजरिंग डिव्हाइस वरती वजन काट्यावरती हे आपल्याला दिसणार आहे. दिस फोर्सेस कॅन बी रेकॉर्डेड and will be found to be always opposite to the acceleration of frame of reference. हा फोर्स आपल्याला नोंदवता येईल आणि हा जो फोर्स आहे आपली फ्रेम ऑफ रेफरन्स ज्या दिशेमध्ये ॲक्सेलरेट होते आहे त्याच्या नेहमी अपोजिट डायरेक्शन मध्ये विरुद्ध डायरेक्शन मध्ये हा एक्स्ट्रा फोर्स असणार आहे. दे आर ऑल्सो एक्झॅक्टली इक्वल टू MA minus MA where M is our mass and A is the acceleration of the system म्हणजेच फ्रेम ऑफ रेफरन्स. हा जो एक्स्ट्रा फोर्स आपण अनुभवणार आहोत त्याची किंमत -MA असेल कारण तो ॲक्सेलरेशनच्या विरुद्ध दिशेमध्ये आहे म्हणून -MA. इथं M काय आहे? अवर मास, आपलं मास आहे आणि A जे आहे ते बसचं ॲक्सेलरेशन आहे पण बसच फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. So A is acceleration of the system म्हणजेच frame of reference. We have already defined real forces to be those which obey Newton's laws of motion and are one of the four fundamental forces. Forces in the above illustration म्हणजे example उदाहरण. Forces in the above illustration do not satisfy this description and cannot be called real forces. Hence, these are called pseudo forces. या forces ना pseudo forces म्हणायचं आहे. आपण या अगोदर रियल फोर्सेस डिफाइन केलेले आहेत ज्या फोर्सेसना न्यूटनचे नियम लागू होतात आणि जे चार फंडामेंटल फोर्सेस पैकी कुठल्या तरी एका कॅटेगरीमध्ये असतील. अशा फोर्सेसना आपण रियल फोर्सेस म्हणून उल्लेख केलेला आहे. पण वरील उदाहरणांमध्ये जे फोर्स आलेले आहेत ते या दोन्ही कंडिशन्स सॅटिस्फाय करत नाही. म्हणजे न्यूटन्स लॉ त्यांना लागू होत नाही
आणि ते कुठल्याही 4 फंडामेंटल फोर्सेस पैकी कुठल्याही कॅटेगरीमध्ये ते नाहीत, म्हणून त्यांना आपण रिअल फोर्स म्हणू शकत नाही. मग अशा फोर्सेसना आपण सुडो फोर्स असं म्हणणार आहोत. सुडो म्हणजे इमॅजिनरी अर्थ होतो, पण इथं सुडोचा अर्थ इमॅजिनरी न घेता तो आपण नॉट रिअल असं घेणार आहोत. सुडो मीन्स नॉट रिअल. सुडो in this case does not mean imaginary because they are measurable with instruments. सुडोला इथं इमॅजिनरी आपण घेऊ शकत नाही, कारण जर तो काल्पनिक असता तर आपल्याला मोजता आला नसता. पण हे फोर्सेस आपल्याला वेईंग मशीनवरती म्हणजे इन्स्ट्रुमेंटवरती मेजर करता येतात, म्हणून ते इमॅजिनरी नाहीत. बट जस्ट मीन्स नॉन रिअल. मग इथं सुडोचा अर्थ काय घ्यायचा आहे? इमॅजिनरी न घेता नॉन रिअल असं घ्यायचं आहे. These forces are measured to be minus ma bar. Hence a term minus ma bar added to the resultant force enables us to apply Newton's laws of motion to non-inertial frame of reference of acceleration A. यामुळे आपल्याला जर आपण त्या बॉडीवरती हा एक्स्ट्रा फोर्स कन्सिडर केला, जर आपण -ma बार हा फोर्स विचारात घेतला आणि जर आपण हा टर्म रिझल्टंट फोर्स जो आहे त्या बॉडीवरचा जो रिझल्टंट फोर्स आहे त्याच्यामध्ये जर आपण हा टर्म -ma बार ऍड केला, तर हा टर्म ऍड केल्यानंतर आपल्याला न्यूटनचा नियम जो आहे तो नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये देखील अप्लाय करता येईल. आपल्याला माहिती आहे नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये न्यूटनचे नियम लागू होत नाही, पण जर आपण हा नॉन रिअल फोर्स -ma बार जर घेतला तर मात्र आपल्याला न्यूटनचे नियम हे अप्लाय करता येऊ शकतील. निगेटिव्ह साइन रेफर्स टू देअर डायरेक्शन which is opposite to that of acceleration of the frame of reference. इथं निगेटिव्ह चिन्ह का घेतलेलं आहे? निगेटिव्ह चिन्ह घेण्याचं कारण या फोर्सचं डायरेक्शन जे फ्रेम ऑफ रेफरन्सचं ऍक्सेलरेशन आहे त्याच्या विरुद्ध दिशेमध्ये आहे, म्हणून मायनस साइन घेतलेलं आहे. ॲज पर द इलिस्ट्रेशन म्हणजे एक्झाम्पल ऑफ द लिफ्ट विथ डाउनवर्ड ऍक्सेलरेशन ए बार. लिफ्टचं उदाहरण घेऊया. जेव्हा लिफ्ट मध्ये डाउनवर्ड ऍक्सेलरेशन आहे, द वेट एक्सपिरियन्स्ड विल बी. डाउनवर्ड ऍक्सेलरेशन केव्हा आहे? जेव्हा लिफ्ट एखाद्या वरच्या फ्लोअरवरती थांबण्याच्या तयारीत आहे, म्हणजे लिफ्टची वेलोसिटी वरच्या दिशेमध्ये कमी कमी होत चाललेली आहे, वेलोसिटी डिक्रीज होते आहे, म्हणून ऍक्सेलरेशनचं डायरेक्शन अपोजिट म्हणजे डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये घ्यायचं. मग जेव्हा लिफ्ट मध्ये डाउनवर्ड ऍक्सेलरेशन ए बार आहे तेव्हा वेट एक्सपिरियन्स्ड विल बी. आता वेट म्हणजे काय आहे? टोटल डाउनवर्ड फोर्स. मग आता आपलं वेट जे आहे ग्रॅव्हिटीमुळं आपलं वेट आहे mg, जे डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत आहे, पण आपल्यावरती हा सुडो फोर्स पण ऍक्ट होतो आहे -ma बार. मग टोटल डाउनवर्ड फोर्स किती झाला? तर ग्रॅव्हिटीचा mg आणि लिफ्टच्या ऍक्सेलरेशनमुळे निर्माण झालेला सुडो फोर्स -ma. इथं g आणि a हे दोघंही एकाच दिशेमध्ये आहेत, म्हणजे डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. इन दिस केस प्लस गुणिले मायनस म्हणजे मायनस. मग इथं w ची किंमत किती झाली? mg -ma बार. मग इथं आपलं खरं वेट mg होतं, मग आपल्याला आपलं वजन किती जाणवतं आहे? mg -ma. दिस एक्सप्लेन्स द फिलिंग ऑफ लॉस इन वेट. मग जेव्हा लिफ्ट डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेट होते आहे तेव्हा आपल्याला फिलिंग कसलं येणार आहे? तर आपलं वजन कमी झाल्याचा अनुभव होणार आहे, आपल्याला वजन कमी झाल्यासारखं फील होणार आहे. ड्युरिंग अपवर्ड ऍक्सेलरेशन से ए बार वी हॅव.
वेट W इज इक्वल टू mg हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, प्लस आता लिफ्टला वरच्या दिशेमध्ये ऍक्सेलरेशन आहे, सो प्लस ऍक्सेलरेशन वरच्या बाजूला आहे म्हणून प्लस ma बार. मग प्लस गुणिले प्लस म्हणजे प्लस झालं. सो इन दिस केस G बार अँड A बार आर अपोजिटली डायरेक्टेड. G बार आणि A बार अपोजिटली डायरेक्टेड आहेत म्हणून प्लस चिन्ह आलेलं आहे. सो W इज इक्वल टू mg प्लस ma. दिस एक्सप्लेन्स गेन इन वेट और एक्झिस्टन्स ऑफ एक्स्ट्रा डाउनवर्ड फोर्स. मग इथं लिफ्ट जेव्हा डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये, लिफ्ट जेव्हा अपवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेट होते आहे, तेव्हा अशा परिस्थितीमध्ये आपलं वेट जे आहे हे mg प्लस ma जाणवतं आहे. mg प्लस ma म्हणजे खरं वेट होतं mg, पण आपल्याला ते जाणवतं आहे mg प्लस ma. मग आपलं वजन इथं वाढलेलं आहे, आपण वजन गेन केलेलं आहे. गेन म्हणजे वाढणं. मग या इक्वेशन वरनं हे स्पष्ट होत आहे की आपलं वेट इन्क्रीज झालेलं आहे. किंवा एक्झिस्टन्स ऑफ एक्स्ट्रा डाउनवर्ड फोर्स, वेट वाढलेला आहे म्हणजे आपल्यावरती काहीतरी एक्स्ट्रा डाउनवर्ड फोर्स ऍक्ट होतो आहे असं आपल्याला गृहीत धरता येईल. तर हा झाला भाग रियल फोर्स आणि सुडो फोर्स. लक्षात घ्या, जेव्हा आपण एखाद्या नॉन इनर्शियल म्हणजेच ऍक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये असू, तेव्हा आपल्यावरती काहीतरी एक्स्ट्रा फोर्स ऍक्ट होणार आहे. बॉडीचं ऍक्सेलरेशन ज्या दिशेमध्ये असेल त्याच्या विरुद्ध दिशेमध्ये आपल्यावरती हा एक्स्ट्रा फोर्स ऍक्ट होत असतो. आणि या एक्स्ट्रा फोर्समुळे कधीतरी आपल्याला आपलं वेट वाढलेलं जाणवतं, काही परिस्थितीमध्ये आपल्याला आपलं वेट डिक्रीज म्हणजे कमी झालेलं आढळतं. मग हा जो एक्स्ट्रा फोर्स आपण फील करतो आहोत हा कुठल्याही फंडामेंटल कॅटेगरीमध्ये, फंडामेंटल फोर्सेसच्या कॅटेगरीमध्ये मोडत नाही. आणि शिवाय हा जो काही फोर्स आहे या फोर्सला न्यूटनचे नियम देखील लागू होत नाहीये. म्हणून अशा फोर्सला, अशा एक्स्ट्रा फोर्स याला आपण नाव दिलेलं आहे सुडो फोर्स. फोर्सचं दुसरं क्लासिफिकेशन आहे कॉन्झर्वेटिव्ह अँड नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस अँड कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल एनर्जी. कॉन्झर्वेटिव्ह आणि नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस म्हणजे काय आणि पोटेन्शियल एनर्जीची संकल्पना या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत. कन्सिडर अन ऑब्जेक्ट lying on the ground is lifted and kept on a table. कल्पना करा, एक ऑब्जेक्ट जमिनीवरती पडलेला आहे, त्याला आपण उचलतो आहोत आणि त्याला उचलून एका टेबलवरती ठेवतोय. Neglecting air resistance, the amount of work done is the work done against gravitational force and it is independent of actual path chosen. Remember, as there is no air resistance, the gravitational force is the only force acting in this case. ऑब्जेक्टला जमिनीवरती उचलून टेबलवरती ठेवतोय आपण. या ऑब्जेक्टच्या मोशनमध्ये एअर रेझिस्टन्स, हवेचा विरोध नगण्य आहे, अत्यंत कमी आहे, म्हणून तो आपण विचारात घेणार नाही. या दगडाला जमिनीपासून उचलून टेबलवरती ठेवण्यासाठी आपल्याला कार्य करावं लागेल. कार्य काय करावं लागेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स वस्तूला खाली ओढतोय, मग त्या फोर्सच्या विरुद्ध आपण त्याला हलवतो आहे, म्हणून आपल्याला त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या विरुद्ध कार्य करावं लागेल. हे जे काही कार्य केलं जाणार आहे इज इंडिपेंडंट ऑफ ऍक्च्युअल पाथ चोजन. तुम्ही त्या दगडाला कुठल्या मार्गाने हलवून तिथे टेबलवरती ठेवतायत, त्या मार्गावरती वर्क डन अवलंबून नाही. वर्क डन फक्त दोन पॉइंट्स वरती अवलंबून आहे, स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट, इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन. तुम्ही कुठल्या मार्गाने त्या इनिशियल पोझिशन पासून फायनल पोझिशन वरती जातायत त्या मार्गावरती हे वर्क डन अवलंबून नाही. सिमिलरली, while keeping the same object back on the ground,
from the table. Work is done by the gravitational force. In either case, the amount of work done is the same and is independent of the actual path chosen. आता उलटा विचार करू. ऑब्जेक्ट टेबलवरती आहे, त्या ऑब्जेक्टला आपण टेबलवरनं जमिनीवरती पुन्हा ठेवतोय. मग इथं ऑब्जेक्टला टेबलवरनं जमिनीवरती ठेवताना पुन्हा कार्य करावं लागेल, पण हे कार्य आपण करणार नाही, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला खाली ओढणार आहे. म्हणजे इथं तो जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो कार्य करतो. या दोन्ही केसेसमध्ये म्हणजे जमिनीवर पासून टेबलवरती आणि टेबल पासून जमिनीवरती, या दोन्ही उदाहरणांमध्ये दोन्ही केसमध्ये अमाऊंट ऑफ वर्क डन इज सेम. कार्य सारखंच होत आहे. खालून वर ठेवताना जेवढं कार्य होतं वरतून खाली आणण्यासाठी तेवढंच कार्य करावं लागणार. अँड इज इंडिपेंडंट ऑफ ऍक्च्युअल पाथ चोजन. हे कार्य प्रत्यक्ष मार्गावरती अवलंबून नाही. द वर्क डन बाय फोर्स एफ बार in moving the object through a distance dx bar can be mathematically represented as, आपल्याला माहिती आहे work is equal to force into displacement. So dw is equal to f bar into dx bar is equal to minus du. मग मायनस चिन्ह दुसऱ्या बाजूला घेऊन गेलो तर आपल्याला मिळेल or du is equal to मायनस एफ बार इंटू डीएक्स बार. इथं डी यू म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आहे, याचा उल्लेख आपण नंतर करू. आपण कार्य केलेलं आहे, वर्क मी करतो आहे, म्हणून माझी पोटेन्शियल एनर्जी तेवढ्याच प्रमाणाने कमी होईल. सो वर्क डन इज इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. वर्क मी केलेलं आहे, माझी एनर्जी कमी होणार आहे, म्हणून मायनस डी यू. If work done by or against a force is independent of the actual path, the force is said to be conservative force. जेव्हा वर्क डन फोर्स करत असेल, फोर्स स्वतः करत असेल किंवा फोर्सच्या विरुद्ध आपल्याला कार्य करावं लागत असेल, जर या दोन्ही परिस्थितींमध्ये जे काही वर्क डन आहे हे इंडिपेंडंट ऑफ ऍक्च्युअल पाथ असेल, मार्गावरती अवलंबून नसेल, तर अशा फोर्सला कॉन्झर्वेटिव्ह फोर्स असं म्हणायचं. इफ द वर्क डन बाय द फोर्स और वर्क डन अगेन्स्ट द फोर्स इज इंडिपेंडंट ऑफ ऍक्च्युअल पाथ, द फोर्स इज सेड टू बी कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. ड्यूरिंग द वर्क डन बाय कॉन्झर्वेटिव्ह फोर्स, the mechanical energy म्हणजे sum of kinetic and potential energy is conserved. In fact, we define the concept of potential at a point or potential energy in the topic of gravitation with the help of conservative forces only. जेव्हा conservative forces कार्य करतात तेव्हा अशा परिस्थितींमध्ये त्या बॉडीची, सिस्टीमची जी मेकॅनिकल एनर्जी आहे म्हणजे त्याच्या कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीची बेरीज ही कॉन्झर्व्ड राहणार आहे, म्हणजे कॉन्स्टंट राहणार आहे. मेकॅनिकल एनर्जी इज कॉन्झर्व्ड म्हणजे एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. इन फॅक्ट, वी डिफाइन द कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल ॲट अ पॉइंट और पोटेन्शियल एनर्जी like in gravitation with the help of conservative forces only. आपण concept of potential म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी, ग्रॅव्हिटेशन या चॅप्टर मध्ये स्टडी केलेला आहे. हा कन्सेप्ट जो आहे एनर्जी कॉन्स्टंट राहते आहे, म्हणजे एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी वाढेल किंवा कमी होईल, पण टोटल एनर्जी मात्र ही नेहमी कशी राहणार आहे, कॉन्स्टंट. हे कशामध्ये घडू शकतं, फक्त कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेसमध्ये टोटल एनर्जी कॉन्स्टंट राहते, म्हणून आपण कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल किंवा कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल एनर्जी ॲट अ पॉइंट
डिफाईन केलेली आहे ग्रॅव्हिटेशन मध्ये. द वर्क डन बाय or against conservative forces reflects an equal amount of change in potential energy. कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेसने केलेलं कार्य हे तितक्याच प्रमाणामध्ये पोटेन्शियल एनर्जीच्या परिवर्तनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आपण बघितलं, वर्क मी परफॉर्म केलेलं आहे म्हणून माझी पोटेन्शियल एनर्जी कमी झाली. जर बॉडी स्वतः वर्क परफॉर्म करत असेल तर बॉडीची स्वतःची पोटेन्शियल एनर्जी कमी होणार आहे. सो जेवढं वर्क आपण परफॉर्म करू तेवढा पोटेन्शियल एनर्जीमध्ये परिवर्तन, तेवढं पोटेन्शियल एनर्जीमध्ये चेंज दिसेल. पण त्यासाठी फोर्सेस कसे पाहिजे आहेत? कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस. सो कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस असतील तर ज्या प्रमाणात वर्क परफॉर्म होईल त्या प्रमाणामध्ये पोटेन्शियल एनर्जी चेंज होणार आहे. The corresponding work done is used in changing the position or achieving new position in the gravitational field. इथं जे काही कार्य केलं जात आहे त्या कार्याचा उपयोग कशासाठी केला जातोय? वस्तूची पोझिशन बदलण्यासाठी किंवा ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये ती पोझिशन बदलते. सो इन अचिव्हिंग न्यू पोझिशन इन द ग्रॅव्हिटेशनल फील्ड, ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये नवीन पोझिशन अचीव करण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी, म्हणजेच पोझिशन चेंज करण्यासाठी या वर्क डनचा वापर होतो आहे. मग कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेसमध्ये आपण जेवढं कार्य करू ते कार्य पोटेन्शियल एनर्जीच्या बदलावाच्या स्वरूपात आपल्याला दिसेल. आणि पोटेन्शियल एनर्जी बदलते कारण त्या ऑब्जेक्टची पोझिशन बदलते. म्हणजे थोडक्यात आपण काय सांगू? वर्क डनचा उपयोग पोझिशन बदलण्यासाठी किंवा फोर्स फील्डमध्ये नवीन पोझिशन अचीव करण्यासाठी या वर्क डनचा वापर होतो आहे. हेन्स पोटेन्शियल एनर्जी इज ऑफन रेफर्ड टू ॲज एनर्जी पजेस्ड ऑन अकाउंट ऑफ पोझिशन. पोटेन्शियल एनर्जीचा उल्लेख आपण कसा करतो आहोत? तर एनर्जी पजेस्ड ऑन अकाउंट ऑफ पोझिशन. वस्तूला स्वतःच्या स्थानामुळे, स्वतःच्या पोझिशनमुळे जी एनर्जी प्राप्त होते तिला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणून संबोधलेलं आहे. मोशन मध्ये असताना जी एनर्जी असते तिला आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो. मग एखाद्या फोर्स फील्डमध्ये ऑब्जेक्टची स्वतःची जी पोझिशन आहे त्या पोझिशनमुळे त्याला प्राप्त झालेली जी एनर्जी आहे तिला पोटेन्शियल एनर्जी म्हणायचं. पोझिशन बदलली, पोटेन्शियल एनर्जी बदलेल. आणि पोटेन्शियल एनर्जी बदलायचं असेल तर आपल्याला कार्य करावं लागेल. इन द इलिस्ट्रेशन गिवन अबाव, वरील उदाहरणामध्ये द वर्क डन इज रिफ्लेक्टेड ॲज इन्क्रीज इन द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी when the displacement is against the gravitational force. मग वरील उदाहरणामध्ये वर्क डन जे आहे याचं रूपांतर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी वाढीसाठी केलं जाणार आहे जेव्हा डिस्प्लेसमेंट ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या विरुद्ध दिशेमध्ये असेल. मग जेव्हा डिस्प्लेसमेंट ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या विरुद्ध दिशेमध्ये असेल तेव्हा पोटेन्शियल एनर्जी मध्ये वाढ होणार आहे. आणि जेवढी पोटेन्शियल एनर्जी मध्ये वाढ होईल तेवढं कार्य आपल्याला एक्सटर्नली करावं लागेल. सेम अमाउंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी इज डिक्रीज्ड when the displacement is in the direction of force. जर आपण तेवढंच डिस्प्लेसमेंट जर आपण फोर्सच्या दिशेमध्ये घडवलं तर तेवढ्याच प्रमाणामध्ये पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होणार आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या विरुद्ध हलवलं तर पोटेन्शियल एनर्जी वाढते. जर तेवढ्याच प्रमाणाने आपण त्या ऑब्जेक्टला ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या दिशेमध्ये मूव्ह केलं तर बॉडीची पोटेन्शियल एनर्जी तेवढ्याच प्रमाणाने डिक्रीज होईल. थोडक्यात हे जे वर्क डन आहे हे रिकव्हरेबल आहे, ते पुन्हा आपल्याला प्राप्त करता येतं. जेवढं वर्क परफॉर्म केलं तेवढं परत मिळालं. जेवढी पोटेन्शियल एनर्जी वाढली तेवढीच कमी झाली. म्हणजे जेवढं वर्क परफॉर्म केलं तेवढी एनर्जी पुन्हा आपल्याला मिळवता आलेली आहे. इन आयदर केस
It is independent of the actual path but depends only upon the initial and final position. In either cases म्हणजे या दोन्ही उदाहरणांमध्ये जे काही वर्क डन आहे इज इंडिपेंडंट ऑफ ऍक्च्युअल पाथ. तुम्ही त्याला सरळ नेलं का हलवत एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट वरती घेऊन जात आहे, त्या मार्गावरती अवलंबून नाही. सो दिस वर्क डन इज इंडिपेंडंट ऑफ ऍक्च्युअल पाथ but depends only upon initial and final positions. This change in the potential energy takes place in such a way that the mechanical energy is conserved. Potential energy मध्ये हे जे काही परिवर्तन होत आहे हे परिवर्तन अशा पद्धतीने होईल की जेणेकरून त्या बॉडीची मेकॅनिकल एनर्जी म्हणजे कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जीची बेरीज ही नेहमी कॉन्झर्व राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. ॲज डिस्कस्ड अबव, increase in potential energy du is equal to minus f bar into dx bar. और याला इंटिग्रेट केलं तर टोटल पोटेन्शियल एनर्जी u is equal to minus integration of f bar and dx bar, where f bar is conservative force. This concept will be described in detail in chapter 5 on gravitation in context of gravitational potential energy and gravitational potential. हा जो कन्सेप्ट आहे पोटेन्शियल एनर्जी मध्ये होणारं परिवर्तन आणि कार्य, जेवढं कार्य तेवढं पोटेन्शियल एनर्जी मध्ये परिवर्तन होणार आहे. हा कन्सेप्ट आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल या स्वरूपामध्ये स्टडी केलेला आहे. ड्यूरिंग दिस प्रोसेस, इफ फ्रिक्शन और एअर रेजिस्टन्स इज प्रेझेंट, additional work is necessary against the frictional force for the same displacement. This work is strictly path dependent and not recoverable. Such forces like friction, air drag, etc. are called non-conservative forces. आपण जे काही उदाहरण अगोदरच्या आर्टिकल मध्ये बघितलं, या अगोदर जे बघितलं त्यामध्ये आपण सुरुवातीला उल्लेख केलेला आहे एअर रेजिस्टन्स निग्लिजिबल आहे. समजा हा रेजिस्टन्स निग्लिजिबल नसेल, या वस्तूच्या मोशनच्या दरम्यान सपोज तिथं एअर रेजिस्टन्स आहे किंवा फ्रिक्शन आहे, इथं अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ऍडिशनल वर्क परफॉर्म करावा लागेल अगेन्स्ट द फ्रिक्शनल फोर्स. पहिले फ्रिक्शनल फोर्स नव्हता म्हणून त्या फोर्सच्या विरुद्ध काय कार्य करण्याची गरज पडली नाही, पण आता एअर रेजिस्टन्स आहे, आता फ्रिक्शन आहे, म्हणजे वस्तूला एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती हलवताना आपल्याला कार्य करावं लागतं आहे, पण आता फ्रिक्शनल फोर्स पण आहे म्हणून त्या फ्रिक्शनल फोर्सच्या विरुद्ध देखील आपल्याला कार्य करावं लागतं फॉर द सेम डिस्प्लेसमेंट. म्हणजे आपण पहिल्या उदाहरणामध्ये काय बघितलं, वस्तूला आपण जमिनीपासून टेबलवरती ठेवलेलं आहे, मग या मोशन मध्ये बॉडीवरती फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होत होता, पण समजा आता तिथं एअर रेजिस्टन्स असेल किंवा फ्रिक्शन असेल तर आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या विरुद्ध पण कार्य करावं लागेल आणि या फ्रिक्शनल किंवा एअर रेजिस्टन्सच्या फोर्सच्या विरुद्ध देखील कार्य करावं लागेल. मग तेवढंच डिस्प्लेसमेंट घडवताना आपल्याला पूर्वीपेक्षा जास्त कार्य करावं लागतंय आणि हे जे काही कार्य त्या फ्रिक्शनल फोर्सच्या विरुद्ध करतो आहे, दिस वर्क इज स्ट्रिक्टली पाथ डिपेंडंट. हे वर्क आता मार्गावरती अवलंबून आहे, पाथ डिपेंडंट आहे अँड नॉट रिकव्हरेबल. मग खालून वरती उचलताना जेवढं कार्य केलं जाईल वरतून खाली ठेवताना तेवढंच कार्य होणार नाही, कमी जास्त होईल. म्हणून हे जे वर्क आहे नॉट रिकव्हरेबल म्हणजे पुन्हा रिकव्हरी करता येत नाही, पुन्हा प्राप्त करता येत नाही. मग असे जे फोर्सेस आहेत, फ्रिक्शन असो किंवा एअर ड्रॅग असो, आर कॉल्ड नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस. वर्क डन
अगेन्स्ट these forces appear as heat, sound, light, etc. मग इथं हे जे काही एक्स्ट्रा वर्क परफॉर्म केलं जात आहे ते वर्क कुठल्या स्वरूपात कन्वर्ट होणार आहे तर हीट, साऊंड किंवा लाईट. मग एकदा हीट निर्माण झाली तर ती हीट आपल्याला पूर्ण काढून घेता येत नाही. साऊंड एकदा निर्माण करून टाकला तर तो निर्मितीसाठी जेवढा साऊंड एनर्जी निर्माण वापरली गेली ती एनर्जी पुन्हा रिकव्हर करता येत नाही. सो हे वर्क डन जे आहे अशा फोर्सेसच्या विरुद्ध केलेलं कार्य जे आहे हे हीट, साऊंड आणि लाईटच्या स्वरूपात त्याचा नाश होतोय, लॉस होतोय. द वर्क डन अगेन्स्ट नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस इज नॉट रिकव्हरेबल इवन इफ द पाथ इज एक्झॅक्टली रिव्हर्स्ड. आपण बघितलं की ऑब्जेक्टला जमिनीपासून टेबलवरती ठेवलं आणि टेबल पासून जमिनीवरती ठेवलं. कॉन्झर्वेटिव्ह फोर्स असेल तर या दोन्ही परिस्थितीमध्ये वर्क डन सेम असेल. पण जर या मोशन मध्ये एअर रेझिस्टन्स असेल, एअर फ्रिक्शन असेल तर आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या व्यतिरिक्त हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे त्याच्या विरुद्ध ही कार्य करावं लागेल. आणि या फ्रिक्शनल फोर्सच्या विरुद्ध जे काही कार्य होणार आहे हे पाथ वरती डिपेंडंट आहे, हे रिकव्हरेबल नाही. आणि असे जे फोर्सेस आहेत जे पाथ वरती डिपेंडंट आहेत, जे पुन्हा रिकव्हर होत नाही, अशा फोर्सेसना आपण नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस असं म्हटलेलं आहे. नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेसच्या विरुद्ध जे काही कार्य होतं त्याचं रूपांतर हीट, साऊंड आणि लाईट निर्मितीसाठी केलं जाणार आहे. म्हणजे एनर्जी ही हीट, साऊंड आणि लाईटच्या स्वरूपात खर्च झालेली आहे. म्हणून एका दिशेमध्ये जाताना जेवढं कार्य होईल विरुद्ध दिशेमध्ये जाताना तेवढंच कार्य करावं लागेल याची शाश्वती नाही. म्हणजे ह्या दोन्ही परिस्थितींमध्ये वर्क डन वेगवेगळं असू शकतं. मग वर्क डन अगेन्स्ट नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस इज नॉट रिकव्हरेबल. त्याला रिकव्हर करता येत नाही. एका मार्गाने जेवढं कार्य केलं विरुद्ध मार्गाने जाताना तेवढंच कार्य पुन्हा मिळवता येणार नाही, त्यापेक्षा कमी किंवा जास्त होईल. इवन इफ द पाथ इज एक्झॅक्टली रिव्हर्स्ड. जरी मार्ग एक्झॅक्टली तुम्ही रिव्हर्स केला आहे, ज्या मार्गाने गेलेला आहात ऑब्जेक्टला त्याच मार्गाने परत पूर्वीच्या जागेवरती आणलं तर जातानाचं वर्क डन आणि पुन्हा येतानाचं वर्क डन हे सारखं नसणार आहे. तर इथं आपण फोर्सेसचे दोन प्रकार बघितले, एक रियल फोर्स आणि सुडो फोर्स. रियल फोर्स न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ऍप्लिकेबल आहेत. त्यानंतर रियल फोर्स जे आहेत हे फंडामेंटल फोर्सेसचे जे 4 प्रकार आहेत त्यापैकी कुठल्या तरी एका कॅटेगरीमध्ये ते मोडतील. सुडो फोर्स, जरी सुडोचा अर्थ काल्पनिक इमॅजिनरी होत असेल तर इथं आपण सुडो फोर्सचा अर्थ नॉन रियल फोर्स असं घेणार आहोत. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट ऍक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजेच नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये असतो तेव्हा त्या बॉडीला एक्स्ट्रा फोर्स अनुभवला जातोय. दॅट बॉडी एक्सपिरियन्सेस अन एक्स्ट्रा फोर्स. हा जो फोर्स आहे तो बॉडीचं ऍक्सलरेशन ज्या दिशेमध्ये होणार आहे त्याच्या विरुद्ध दिशेमध्ये हा फोर्स ऍक्ट होईल. या फोर्सचं एक्सप्लेनेशन न्यूटनच्या नियमानुसार देता येत नाही. आणि हा जो फोर्स आहे या फोर्सचं अस्तित्व कुठल्याही फंडामेंटल फोर्सने व्यक्त करता येत नाही. म्हणून अशा फोर्सला रियल फोर्स नाही, म्हणजे तो नॉन रियल फोर्स आहे आणि त्याला आपण सुडो फोर्स असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचं क्लासिफिकेशन जे आपण घेतलं कॉन्झर्वेटिव्ह आणि नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस. जेव्हा वर्क डन जे आहे हे रिकव्हरेबल असतं, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना किंवा दुसऱ्या ठिकाणावरनं पहिल्या ठिकाणी पुन्हा परत येताना जर वर्क डन सेम असेल, म्हणजे पाथ वरती डिपेंडंट नसेल, फक्त इनिशियल आणि फायनल पोझिशन वरती अवलंबून आहे, प्रत्यक्ष तो ऑब्जेक्ट कुठल्या मार्गाने गेला त्या मार्गावरती अवलंबून न राहता सुरुवातीचं आणि अंतिम स्थान या 2 स्थानांवरती जर ते अवलंबून असेल तर अशा फोर्सला आपण म्हटलं
कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. आणि जर मार्ग जो आहे त्या मार्गावरती फोर्स अवलंबून असेल, म्हणजेच एखादं उदाहरण जर आपण बघितलं तर त्यात म्हटलं आपण एअर रेझिस्टन्स किंवा एअर ड्रॅग, फ्रिक्शनल रेझिस्टन्स. मग हे जे उदाहरणं आहेत फोर्सेसचे, हे प्रत्यक्ष मार्गावरती अवलंबून असतात. आणि इथं एका दिशेमध्ये होणारं कार्य विरुद्ध दिशेमध्ये होणाऱ्या कार्य एवढं नसतं, म्हणजेच वर्क डन रिकव्हरेबल नाही. वर्क डन मार्गावरती अवलंबून आहे. जरी मार्ग तोच ठेवला आणि ऑब्जेक्टला पुढे घेऊन गेलो आणि पुन्हा पाठीमागे घेऊन आलो तर वर्क डन रिकव्हरेबल नाही. मग ज्या वर्कमध्ये फोर्स जो आहे हा पाथ डिपेंडंट आहे, वर्क डन रिकव्हरेबल नाही, अशा फोर्सला आपण नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस असं म्हटलेलं आहे. इथं आपण थांबणार आहोत. पुढचा भाग जो आहे वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स, हे आपण पुढच्या लेक्चरला बघूया.